प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. परमेशाच्या दिव्य कोकरा दे तुझ्या पदी अढळ आसरा. परमेशाच्या दिव्य कोकरा दे तुझ्या पदी अढळ आसरा. ये निवार तू पाप जगाचे, पुस अश्रु तो मम नयनाचे. दाखवी दया दीन पामरा, दे तुझ्या पदी अढळ आसरा. चित्त आमुचे मलिन झाले, दुर्विचार हे दुष्ट माजले. त्याच शांतीचा उगव दे जरा, दे तुझ्या पदी अढळ आसरा. परमेशाच्या दिव्य कोकरा दे तुझ्या पदी अढळ आसरा. हे गाणं आपण कधीतरी ऐकलेलं असेल किंवा पवित्र मिस्साबलीमध्ये धर्मगुरू भाकर उंचावतात त्याच्याही अगोदर आपण 3 वेळा म्हणत असतो, जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. तू आम्हाला शांती दे. आणि त्यानंतर धर्मगुरू भाकर उंचावतात, आपल्याला दाखवतात आणि सांगतात, हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे सर्व आज अशासाठी सांगायचं की आजच्या शुभवर्तमानामध्ये संत योहान बाप्तिस्ता येशूची ओळख करून देताना जगाची पापे दूर करणारा परमेश्वराचा कोकरा असा त्याचा उल्लेख करतो. ह्या एकाच वाक्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं संपूर्ण ध्येय दडलेलं आहे. येशू ह्या जगात कशासाठी अवतरलेला होता? दुसऱ्यांकरिता स्वतःच्या जीवनाचं बलिदान करण्यासाठी. जगाची पापे दूर व्हावीत म्हणून त्याने सगळी पापं आपल्या खांद्यावर घेतली, क्रुसावरती स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं आणि संपूर्ण जगाला तारण, मुक्ती, शांती ह्यांचं वरदान मिळवून दिलं. ह्याद्वारे आपल्याला एक महत्त्वाचा संदेश आज देण्यात येत आहे. मानवी जीवनाचं सार्थक कशात दडलेलं आहे? स्वतःसाठी जगण्यात नाही, दुसऱ्यांसाठी जगण्यात. गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, मेला तर तो पुष्कळ पीक देतो असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणून आपण जगायचं ते दुसऱ्यांसाठी, त्यामध्येच जीवनाचं खरं सार्थक दडलेलं आहे. पहिल्या वाचनामध्ये देखील परमेश्वर इस्रायलला सांगत आहे की माझ्या निवडलेल्या लोकांसाठी, हे इस्रायल, तुला विशेषरित्या कार्य करायचं आहे, त्यांना पुन्हा माझ्याकडे घेऊन यायचं आहे. त्यासाठी मी तुला संपूर्ण राष्ट्रांसमोर एक मोठा आदर्श, माझा सेवक म्हणून मी तुझी नियुक्ती करत आहे. दुसऱ्या वाचनामध्ये सुद्धा संत पॉल आणि आपला सहकारी सोस्थेनस ह्यांच्या वतीने करिंथच्या लोकांना अभिवादन करत आहे आणि आपलं जीवन सर्वस्वी दुसऱ्यांच्या जीवनाकरिता अर्पण करत आहोत अशा प्रकारचं वक्तव्य करत आहे. संत योहान बाप्तिस्ताने येशूची ओळख करून देताना त्याला जगाची पापे दूर करणारा देवाचा कोकरा म्हणून म्हटलं. आपली ओळख करून देताना आपण कोणासाठी तरी जीवन जगत आहोत
इतरांचं जीवन सुंदर करण्यासाठी जीवन जगत आहोत अशी आपली ओळख करून येईल का? अशी आपली ओळख करून दिली जाईल का? हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारूया. आज दिवसभरात कमीत कमी एक तरी असं कृत्य करायचं की ज्यामध्ये बिलकुल स्वार्थ दडलेला नसेल. ख्रिस्त सभा आज पाचारण रविवार साजरा करत आहे आणि म्हणूनच पाचारणासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने इतरांकरिता झिजण्यासाठी तरुण तरुणींची निवड करावी. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.